कोल्हापूर छत्रपती महाराणी ताराराणीच्या शौर्याचा इतिहास सांगणारी भूमी, सामाजिक परिवर्तनाची परंपरा जपणारा जिल्हा आणि महिला सक्षमीकरणाच्या विचारांना दिशा देणारं शहर. मात्र याच पुरोगामी कोल्हापूरमध्ये एक प्रश्न आजही अस्वस्थ करतोय. एकीकडे मुलींच्या शिक्षणासाठी, सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठी मोठमोठ्या योजना राबवल्या जातात. बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश घराघरात पोहोचवला जातोय. पण दुसरीकडे काही ठिकाणी मुलीला जन्म घेण्याआधीच नाकारलं जात असल्याचा संशय समोर येतोय. हा प्रश्न केवळ बेकायदेशीर गर्भलिंग निदानाचा नाही, तर समाजाच्या मानसिकतेचा आहे. कारण कायदे बदलले, व्यवस्था बदलली, पण मुलगाच हवा, वंशाला दिवा हवा ही विचारसरणी खरंच बदलली का? पाहुयात कोल्हापूरच्या जन्माच्या नोंदीतून आणि समाजाच्या बदलत्या वास्तवातून लेकीच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणारा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. पूर्वी मुलगी म्हणजे जबाबदारी, मुलीचं लग्न म्हणजे खर्च आणि मुलगा म्हणजे घराचा वारस, अशा अनेक चुकीच्या समजुती समाजात खोलवर रुजल्या होत्या. काळ बदलला. मुलींनी शिक्षण, उद्योग, प्रशासन, राजकारण, क्रीडा, विज्ञान अशा अनेक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. अनेक घरांमध्ये मुलीच कुटुंबाचा आधार बनल्या. तरीही काही ठिकाणी मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव पूर्णपणे संपलेला नाही. गर्भधारणा झाल्यानंतर बाळ निरोगी आहे का याची काळजी घेण्याऐवजी काही जणांच्या मनात सर्वप्रथम एकच प्रश्न निर्माण होतो: बाळ मुलगा आहे की मुलगी? आणि हाच प्रश्न कधी कधी एका अजन्म्या लेकीच्या भविष्यावर निर्णय घेणारा ठरतो. गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी देशात PCPNDT कायदा लागू करण्यात आला. सोनोग्राफी केंद्रावर देखरेख ठेवण्यात आली. संशयित केंद्राची तपासणी, नोंदीची पडताळणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली. मात्र कायदा जितका कडक झाला, तितक्या काही बेकायदेशीर साखळ्या अधिक गुप्त झाल्याची भीती व्यक्त केली जाते. एका ठिकाणी संपर्क, दुसऱ्या ठिकाणी तपासणी आणि त्यानंतर तिसऱ्याच ठिकाणी गर्भपात. या साखळीत एजंट, मध्यस्थ आणि पैशाचा व्यवहार असल्याचे प्रकार या पूर्वीच्या कारवाईतून समोर आलेत. म्हणूनच हा प्रश्न केवळ एखाद्या सोनोग्राफी केंद्रापुरता मर्यादित राहत नाही, तर कायद्याच्या नजरेपासून दूर राहून काम करणाऱ्या संभाव्य नेटवर्क पर्यंत पोहोचतोय. कोल्हापूर, सांगली आणि सीमा भागात यापूर्वीही संशयित गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणांमध्ये मोठी कारवाई झाली. मात्र एखाद्या केंद्रावर छापा पडला, काही जणांवर गुन्हा दाखल झाला आणि बातमी संपली. पण त्यानंतरचा प्रश्न मोठा आहे आणि तोही कायम आहे. जन्माच्या आकडेवारीत मुलींचं प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी का दिसतंय? कारण गर्भातील बाळ बोलू शकत नाही, पण जन्माच्या नोंदी अनेक प्रश्न विचारत असतात. एखाद्या भागात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या सातत्याने कमी असेल तर त्या आकड्यांकडे केवळ आकडे म्हणून पाहून चालणार नाही. त्यामागे सामाजिक दबाव आहे का? मुलगा हवा ही मानसिकता आहे का? की कायद्याला चकवा देणारी एखादी अदृश्य साखळी? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची सध्या गरज आहे. स्त्री भ्रूण हत्या ही केवळ एका अजन्म्या बाळाची हत्या नाही, ती एका संपूर्ण शक्यतेचा अंत आहे. आज गर्भात असलेली ती मुलगी उद्या डॉक्टर होऊ शकते, शिक्षिका होऊ शकते, अधिकारी होऊ शकते, खेळाडू होऊ शकते, कुटुंबाचा आधारही होऊ शकते किंवा समाजाला नवी दिशा देणारी व्यक्तीही होऊ शकते. मात्र जन्माआधीच तिचं अस्तित्व नाकारलं गेलं तर तिच्यासोबत अनेक स्वप्नांचाही अंत होतो. आज स्त्री भ्रूण हत्येच्या प्रश्नाकडे केवळ कायदा आणि गुन्हा म्हणून पाहून चालणार नाही. कारण कायदा गर्भलिंग निदान करणाऱ्याला शिक्षा देऊ शकतो, पण मुलगी नको ही मानसिकता बदलण्याचं काम समाजालाच करावं लागेल. ताराराणीच्या पराक्रमाचा अभिमान बाळगणाऱ्या कोल्हापूरने आता एक प्रश्न स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे. आपण लेकीच्या कर्तृत्वाचं कौतुक करतो, पण प्रत्येक लेकीला जन्म घेण्याचा अधिकार देतो का? कारण मुलगी वाचवण्याची सुरुवात तिच्या जन्मानंतर होत नाही, ती तिच्या जन्माआधीच सुरू झाली पाहिजे. लेकी जन्माला येतील, लेकी शिकतील, लेकी सक्षम होतील, तेव्हाच समाजाचं भविष्य खऱ्या अर्थाने सुरक्षित राहील. कारण लेकी कुठेही हरवत नाहीत, त्या हरवतात तेव्हा समाजाचं भविष्य कमी होत असतं.
या बाबतीत तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करा आणि पाहत रहा तारा न्यूज.